नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मयकर एक प्रवासमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। तर आपण आता आहोत सलोनीला। आपला आजचा सेकंड लास्ट डे आहे, 10वा दिवस आहे। आपला आज दर्शन होणार आहे राम मंदिराचं अयोध्या। तर आम्ही आता नेपाळ बॉर्डरला आहोत सलोनीला आणि आमचं हॉटेल पाठीमागे दिसतंय ते। बसेसमध्ये सामान टाकण्याची तयारी चालू आहे आणि इकडनं आमचा 7 ते 8 तासाचा प्रवास आहे। तर आता दुपारपर्यंत आम्ही पोहोचू, शक्यतो आहे दुपारपर्यंत पोहोचण्याची जेवणाच्या अगोदर राम मंदिराकडे। तिकडचे साईट सीन आणि राम मंदिराचं मेन दर्शन घेऊन मग हॉटेलला जाणार आहोत। नेपाळचा परिसर, शेवटचा दिवस नेपाळचा आजचा आमचा। दहा दिवस आपल्याबरोबर ही बस कंटिन्यू आहे। जे पहिल्या दिवशी जो आम्ही गोरखपूरला उतरलो तिकडनं घेऊन ते आज अयोध्यापर्यंत आमच्याबरोबर ही बस कंटिन्यू राहणार आहे। 2 बसेस आहेत, एक टेम्पो ट्रॅव्हलर आहे आणि एक मोठी बस आहे। महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। आता आलेलो होतो आपण बॉर्डरला आणि परत एकदा चेकिंग आहे। फक्त आधार कार्ड शो करायचं आहे आणि इंडियामध्ये आपण एंट्री करणार। ही आहे नेपाळ बॉर्डर, तिकडे इंडिया। तर मित्रांनो, ही आहे इंडिया नेपाळ बॉर्डर आणि आम्ही पोचलो आहे आता। हा पाठीमागे दिसतो तो इंडियाचा आणि ह्या साईडला आहे तो नेपाळचा एंट्रन्स। आणि आता आम्ही इंडियामध्ये पदार्पण करणार आहोत आणि हा बॉर्डरवरती आम्ही आता उभे आहोत। आपल्याला पण मला सांगताना खूप आनंद होतो आहे की आपण नेपाळ पूर्ण फिरून आलेलो आहे आणि आता इंडिया जाताना ॲक्च्युली काढताना आलं कारण खूप घाईघाई झालेली आणि संध्याकाळ होती, त्यामुळे जास्त शूट करता आलं नाही मला। पण आत्ता तर परफेक्ट मॉर्निंगची वेळ आहे, सकाळची वेळ आहे आणि सकाळच्या वेळी आम्ही ते आता हा सुंदर अविस्मरणीय जो बॉर्डरचा सीन आहे, बॉर्डर जे आहे काय असते बॉर्डर, हे आपल्याला इंडिया नेपाळ, इंडिया पाकिस्तान आणि इंडिया भूतान ह्या सगळ्या गोष्टी होती। आपल्याला इंडिया म्यानमार पण बॉर्डर बघायची, ती पण दाखवणार लवकरच। चलो चलो चलो। तर हे आहे आपलं इंडिया आणि आपण नेपाळ बॉर्डर सोडून पुढे आलेलो आहेत। पण आमचे काही माणसं पाठी राहिले त्यामुळे पुढे आलो। ते सोनवली मेन रोड, सोनवली मेन रोडवरती आहे टोल रोड आणि आपल्या इकडे तर इंडियामध्ये आलो आणि टोल रोड चालू। पण त्याचा आता म्हणजे अर्थ कळतो की टोल का घेते सरकार। त्या टोलमुळे रस्त्याची क्वालिटी आणि रस्ता हा किती सुंदर आणि छान राहतो। नेपाळमध्ये बिलकुल कुठे टोल नव्हते पण रस्त्याची क्वालिटी एकदम थर्ड क्लास होती। लेफ्ट साईडला एक ड्रेसचं दुकान आहे, कोणाला शॉपिंग करायची असेल तर आता पण चान्स आहे। तर आपण आलो आहे आता गोरखपूरला, गोरखनाथ टेम्पलमध्ये आणि इथेच UPचे जे मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथजी यांचं पण इथेच मठ आहे आणि ते इकडे येतात असं इकडचे लोक म्हणतात आहेत। आणि आपण आता चाललो आहे गोरखनाथ मंदिर पाहायला। असं काही आहे गोरखनाथ मंदिर, पाहूया आतमधनं। नेपाळमध्ये एक पण मंदिराची इकडे असे मिठाईची स्टोअर दिसले नाहीत आणि इकडे पहिल्याच मंदिरात आलो आणि लाईनीत सगळे मिठाईची स्टोअर्स, पेढा, कंदी पेढा, मिष्टान। इंडिया फेमस ह्याच काही कारणांमुळे, मिठाई प्रत्येक ठिकाणाचे स्वीट्स आपल्या इकडे एकदम फेमस आहेत। आपल्याला एक डबल फिरी लागली कारण आपला कॅमेरा आतमध्ये अलाउड नव्हता, त्यामुळे कॅमेरा ठेवायला गेलो आणि मोबाईल अलाउड आहे। हा काय कल्पना मला थॉटच कळत नाही।
कॅमेरा अलाउड नाही, मोबाईल अलाउड आहे. तर आम्ही मोबाईलवरती व्हिडिओ बनवू. भारतात आलो तशी मिठाईची दुकानं सुरुवात झाली. सगळ्या मंदिराची ते मिठाईची दुकानं. गोरक्षधाम मंदिर, चप्पल स्टँड. तर हे आहे गोरक्षनाथ मंदिर. आणि हा काही त्याचा परिसर. खूप छान सगळं मंदिर दिसतं इकडनं. हा एकाच मंदिरात सगळी मंदिर आहेत. नवग्रह मंदिर, हनुमंत मंदिर, राम मंदिर आणि राधाकृष्ण मंदिर. आतमध्ये फोटोग्राफी अलाउड नाही, आपण पण ते नाही केलं. पण बाहेरच्या परिसरात करू शकतो. तर आता फक्त बाहेरच्या परिसरातले जेवढे फोटोज आणि व्हिडिओज करता येईल तेवढे व्हिडिओज करून आपल्याला सगळ्यांना दाखवणार आहे. सुंदर असं मंदिरात दर्शन झालेलं आहे. खूप छान छान इकडे गोरखनाथ मंदिराच्या आवारामध्ये बरीचशी अशी मंदिरं आहेत की ज्यांच्या म्हणजे प्रसन्न भावाने इकडे आपण बाहेर पडू. मंदिराची आवाज एवढी चांगली आणि पोलीस सिक्युरिटी पण भरपूर आहे, त्यामुळे व्हिडिओग्राफी करायला किंवा फोटोग्राफी करायला थोडंसं खंत होतो. जसं आपल्या इथे मुंबई पुणा एक्सप्रेस हायवे आहे, त्याचा हा गोरखपूर लखनौ एक्सप्रेस रोड आहे. आणि या एक्सप्रेस रोडवरती बाईकसुद्धा अलाउड आहे. जसं आपण यमुना एक्सप्रेस हायवे माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये आहे, दिल्ली टू लडाख ट्रिपच्या वेळेच्या एक्सप्रेस हायवे टोल नाका. कुशीनगर 76, वाराणसी 228, लखनौ 263. आपण थांबलो आहे आता अयोध्या रोडवरती. गोरखपूरवरून निघालो आहे. वाजलेत 2. जेवणाची वेळ झालेली होती म्हणून जेवणासाठी गाडी थांबवली आहे. आता जाऊया, जेवूया. जेवणाचा काय ब्लॉग शूट करत नाही आहे कारण ऑन दी वे रस्त्यावरती धाब्यावरती थांबून जेवतो आहे. आणि इकडनं आपला पुढचा प्रवास परत सुरू होईल एक अर्ध्या-पाऊण तासामध्ये. फार तर मला असं 5-5:30पर्यंत आपण पोचायला पाहिजे अयोध्यामध्ये, तर थोडं दर्शन आणि साईट सीन चांगलं करता येईल. आपण अयोध्यात आलेलो आता आणि शरयू नदी गोड पाणी असेल की खारं? गोड. नदीला गोडच पाणी. आपका पर्यटन आपका स्वागत करता है. उत्तर प्रदेश आपका स्वागत करता है. जय श्री राम.
जय श्रीराम. आता आम्ही अयोध्या दर्शनला चाललोय आणि परत मोबाईलवरती शूट करतो आणि आता ही एक कार इथे पण जस्ट लाईक अशी आमचा पूर्ण ग्रुप आणि रीड करायला मी पुढे बसलोय. सदा विजय राम रमेशं भजे. तर मी छोट्या गाडीतून आता चाललोय राम मंदिराकडे. ही सगळी मंडळी चालली आहेत राम मंदिर दर्शन करायला. तर इकडे शक्यतो स्नान करतात किंवा आचमन पाणी घ्यायचं आणि पुढे यायचं. म्हणतात की हे पाणी शिंपडायचं अंगावरती. आपण थोडं थोडं घेऊया. तर आम्ही जय श्रीरामचा टॅग लावून घेतला कपाळावरती. आता चाललोय राममडीमध्ये. 12 नंबर रथ आलाय. चला चला बसा बसा लवकर बसा. आपण चाललोय कनक भवनकडे. कनक भवन ही राम जन्मभूमीची जागा आहे. कनक भवन. सगळ्या गाड्या आमच्यात चालल्यात. था बड़े महाराजी और परंपरा निभा रहे साधु महात्मा का भंडारा आज भी गुरु जी चला रहे. जब पद उठाएंगे परम मंदिर भवन बनाएंगे. आता इथे राम मंदिराच्या इकडे गेलेलो ना, तिकडे एक कोणी लक्षात ठेवा, त्या मंदिरात झाल्यावरती तुम्हाला ते नेतात एक रूम मध्ये. ते सांगतात की यांनी एवढ्या गोळ्या खाल्ल्या आहेत, एवढं हे केलंय आणि आता ते जेवण नाहीये, ते जेवण करतात तर तुम्ही मदत करा. हे असं काही करू नका. जा पाया पडा आणि गपचूप बाहेर या.
आहे. तीर्थयात्री दर्शन, लाईन लाईन लाईन. इथे आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे, पण जेवढं बाहेरून जेवढं शूट करता येईल तेवढं शूट करतोय आणि तेवढंच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आमच्या ग्रुपमध्ये मी सर्वात मागे थांबलोय, कारण एक कोणतरी जेंट्स पाठी पाहिजे म्हणून मी पाठी थांबलो आणि पुढे लीड करतो. असं काही मंदिरचं बांधकाम चालू आहे. खूप भव्य मोठं मंदिर करतात आहेत. 1 किलोमीटरचं चालणं आहे आत्ता, तर अजून काम झालं नाही तोपर्यंत पुढे काय माहिती नाही. हो, हे पण पूर्ण बनल्यानंतर आलं तर फायदा. आता येऊन अर्ध काम चालू आहे आणि त्यात खूप म्हणजे असं झोल झालं आहे. सध्या मोबाईल आम्हाला इथे लॉकरमध्ये ठेवायचे आहेत आणि हा लॉकरचा भाग आहे. जबरदस्त गर्दी. चला बाहेर आल्यावरती भेटूया. तर आपलं दर्शन झालेलं आहे आणि दर्शन एकदम सुंदर झालेलं आहे. तुम्ही मायापाठी बघत असाल की जे मंदिराचा कळस आहे त्याचा सुरुवात आहे, त्याच्या पुढे अजून खूप सुंदर आहे. इकडनं बाहेरून त्याचा काहीच दिसत नाही. आणि हा त्याचा एंट्रन्स आहे. लाईन कमीत कमी 1 ते 1.5 किलोमीटर लाईन आहे. कमीत कमी 1 ते 1.5 किलोमीटर. म्हणजे तो रस्ता केला, तिकडे तुम्हाला चालतच जायचं आहे. आणि आजारी लोकांसाठी व्हीलचेअर वगैरे आहेत, की तेच तिकडे सुविधा आहे तुम्हाला मंदिरपर्यंत घेऊन जाणं घेऊन येणं. तर आपण आता एअरपोर्टला आहोत, अयोध्या एअरपोर्टला. आणि आमचं फ्लाईट लेट होतं, डिले होतं, तर डिले कॅन्सल होऊन टाईम टू टाईम झालं. आम्ही आता लवकर घरी जाणार आहोत. मुंबईचं कालवण खायला.